नमस्कार. गार्डनिंग अँड ॲग्री युनिवर्समध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजचा विषय जरासा वेगळा आहे बरं. आज आपण ट्रायकोडर्माविषयी बोलणार आहोत. ट्रायकोडर्मा हे तुमच्या सर्वांच्या परिचयाची असेलच आणि खूपदा ऐकलंही असेल. या पावडरचे खूप सारे बेनिफिट्स आहेत, खूप महत्त्व आहे, म्हणून ही शेतीमध्ये खूपदा वापरली जाते असं तुम्ही पाहिलंही असेल. परंतु शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, त्यामुळे बागेसाठी बऱ्याचदा उपलब्ध होत नाही. परंतु आपण शेतीप्रमाणेच आता ही बागेसाठी पण वापरू शकतोच. याचे काय काय फायदे आहेत ते मी सांगणारच आहे, पण छोट्या प्रमाणात ही पावडर तुम्हाला बागेसाठी वापरायला उपलब्ध पण करून देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ही पावडर कशी दिसते हे दाखवायला मी पॅक पण फोडून दाखवणार आहे. पण आधी सुरुवात करूया. याचे फायदे काय आहेत. सर्वात महत्त्वाचा याचा फायदा म्हणजे बिया कटिंग्स लावताना ना किंवा नवीन रोपं लावताय, तुम्ही कुठले एखाद्या कुंडीमध्ये रोपं तयार केलेली आहेत आणि त्यांना लावताय, ती रोपं लावण्यापूर्वी त्यांना ट्रायकोडर्माची ट्रीटमेंट जर केली तर रिझल्ट खूप चांगला मिळतो. कटिंग्स याच्या पाण्यामध्ये द्रावणामध्ये बुडवून ठेवायच्या आणि मग लावायच्या. अजून एक, तुम्ही बागेत कोणत्या बिया लावत असाल तर त्या बिया लावण्यापूर्वी सुद्धा पाण्यानं ही ट्रायकोडर्मा पावडर याची पेस्ट बनवायची आणि बियांना ही पेस्ट लावली की बिया लावू शकतो आपण. कटिंगचं तर मी सांगितलं, शिवाय नवीन रोपांच्या ज्या मुळ्या असतात ना त्यासुद्धा तुम्ही या ट्रायकोडर्माच्या पाण्यामध्ये बुडवून लावू शकता. यानं खूप चांगला रिझल्ट तर मिळतो, पण रोपाला बुरशी पण लागत नाही आणि रोपाची वाढ खूप छान होते. आता ही पावडर कशी दिसते ते आपण बघूया. याची एक्सपायरी काय असते ते पण मी पुढे सांगेलच. तुम्हाला जर बागेसाठी ही पावडर घरपोच हवी असेल ना, ती पण मी तुम्हाला देऊ शकेल, पण त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्यावर मला मेसेज करा. 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो, अर्धा किलो आणि 1 किलो याच्या पॅकमध्ये तुम्हाला ही पावडर घरपोच मिळून जाईल. याचे बेनिफिट तुम्ही एकदा ऐका. बेनिफिट ऐकल्यानंतर तुम्हाला पण नक्की वाटेल की ही पावडर आपल्या बागेसाठी हवीच हवी, कारण ही एक ऑर्गॅनिक पावडर आहे. हल्ली सर्वत्र ऑर्गॅनिक शेती ट्रेंडिंगला आहे आणि केमिकलचे ते दुष्परिणाम तुम्हाला माहितीच आहेत की कॅन्सरसारखे किती सारे दुष्परिणाम या केमिकलच्या खतांमुळे होतात. आता मी ट्रायकोडर्माचे एक फायदे सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मातीमधील बुरशीजन्य रोगांचं नियंत्रण या ट्रायकोडर्मामुळे होतं. गच्चीवर कुंड्यांमध्ये मातीला सहज बुरशीजन्य रोगांचा त्रास होतो. ट्रायकोडर्मा काय करते, हानिकारक बुरशीच्या वाढीला आळा घालते. म्हणजे जी बुरशी रोपांसाठी त्रासदायक आहे तीच बुरशी मारते आणि जी चांगली बुरशी आहे त्याला ट्रायकोडर्मा काहीच करत नाही. म्हणजे की माती नापीक होण्यापासून ट्रायकोडर्मा वाचवते. असं आपण म्हटलं तर दुमत नाही. मूळकूज होते, अनेकदा मुळ्या सडतात, रोपांना करपा लागतो, यासारख्या रोगांपासून झाडांचं रक्षण होतं. कुंडीतील मातीचं पोषण सुधारवतं यानं. ट्रायकोडर्मा मातीतील जैविक घटकांचे विघटन करते आणि पोषक द्रव्ये झाडांसाठी उपलब्ध करून देते. आता कुंडीत कसं राहतं बागप्रेमी मित्रांनो, खूप लिमिटेड माती राहते, खूपच थोडी माती राहते, म्हणून ही माती सुपीक असणं खूप गरजेचं आहे. तर यासाठी ट्रायकोडर्मा फार महत्त्वाचा आहे. ट्रायकोडर्मामुळे अजून एक होणारा बेनिफिट म्हणजे मुळांचा खूप चांगला विकास होतो. मुळांच्या आजूबाजूचा परिसर निरोगी ठेवला जातो, त्यामुळे मुळांच्या वाढीस ट्रायकोडर्माच्या वापरामुळे चालना मिळते. झाडाच्या पोषण क्षमतेत वाढ सुद्धा होते बरं, ज्यामुळे गच्चीवरील झाडे आपली चांगल्या स्थितीमध्ये राहतात. ट्रायकोडर्मा पावडर जसं मी मगाशी म्हणालो तसं ही सेंद्रिय आणि पर्यावरणपूरक आहे. यात कोणतेच केमिकल वापरलेले नसतात. ही प्रयोगशाळेमध्ये काही रिॲक्शन करून बनवलेली असते, त्याच्यामुळे ही वापरायला फार सेफ आहे. अगदी तुमची फळझाडे असतील, भाजीपाला असेल, यासाठी तुम्ही वापरू शकता. यात कोणतंच केमिकल नसतं आणि ते हानिकारक नसतं. आणि आपल्या बागेसाठी हानिकारक गोष्टी आपण वापरल्या नाहीत तर आपल्या पर्यावरणाचंही संवर्धन होतं. आता कचऱ्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर ट्रायकोडर्माचा वापर आपण करू शकतो. ट्रायकोडर्मा कंपोस्ट करण्यासाठी फार उपयोगी आहे. कंपोस्टिंग प्रोसेसमध्ये हे फार मदत करतं आणि कंपोस्टिंगची प्रोसेस फार लवकर घडून येते. का
तर याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची बुरशी असते, हेल्पफुल बुरशी, जी कंपोस्टिंगची प्रक्रिया फार जलद घडवून आणते. बऱ्याचदा काय होतं की पाणी साचतं आपल्या कुंड्यांमध्ये, बागेत. पावसाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम खूपच कॉमन असतो. त्याच्यामुळे ट्रायकोडर्मा या कॉमन उपायांसाठी फार एक चांगलं सोल्युशन आहे. ट्रायकोडर्माच्या वापराचा अजून एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ट्रायकोडर्मा झाडांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्ती वाढवते, म्हणजे झाडांची इम्युनिटी वाढवते. बऱ्याचदा अचानक उष्णता पडते, पाण्याचा ताण पडतो, अशा गोष्टी ट्रायकोडर्माच्या वापरांमुळं झाड सहन करू शकतं. झाडाची इम्युनिटी वाढली की झाडाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, तुम्ही कुठं फिरायला वगैरे गेलात, बाग आहे तशीच ठेवून, तरी पण झाडांचं इतकंही नुकसान होत नाही. आता ही पद्धत वापरायची कशी ट्रायकोडर्मा, ती मी तुमच्याशी शेअर करतो. माती तयार करताना कुंड्याच्या मातीमध्ये ट्रायकोडर्मा मिसळा. पॉटिंग मिक्स तयार करताना आकारानुसार 1 चमचा 2 चमचा इतकं तुम्ही मिसळा. झाडांच्या मुळावर, आता जसं मगाशीच मी सांगितलं पण पुन्हा रिपीट करतो, महत्त्वाचा मुद्दा आहे, नीट ऐका. झाडांच्या मुळावर रोपे लावण्याआधी मुळे ट्रायकोडर्माचं द्रावण बनवा आणि त्याच्यामध्ये भिजवा, म्हणजे त्याची एक पेस्ट बनवा, पाणी बनवा आणि त्याच्यामध्ये ही मुळं ठेवा. पाणी जेव्हा तुम्ही झाडांना देता, आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा ही पावडर पाण्यात मिक्स करा आणि झाडांना द्या. आता ही पावडर घ्यायची कशी, तर 20 लिटर बादलीसाठी तुम्ही एक 5 चमचे 4 चमचे घेऊ शकता. ट्रायकोडर्माचा नियमित गच्चीवर वापर करा आणि बाग निरोगी तर ठेवाच, शिवाय उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा फरक जाणवून येईल तुम्हाला नक्कीच. आता ही पावडर तुम्हाला हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही मला संपर्क करा, मी तुम्हाला घरपोच पाठवून देईल. आणि अजून एक गोष्ट, ही पावडर तुमच्याकडे आली, पाठवताना मी तर डेट लिहूनच देईल, पण पावडर आल्यावर 8 महिन्यामध्ये ही पावडर तुम्ही संपवून टाका. 8 महिने हीच हिची एक्सपायरी असते, कारण याच्यामध्ये जैविक घटक असतात. आणि निर्धास्तपणे बिनधास्तपणे ही पावडर वापरा, कोणतेही केमिकल तुम्हाला लागणार नाहीत. आणि आडेनियम किंवा इतर झाडांना सतत इतर फंगसचा धोका असतो, गुलाबाला वगैरे, त्यांच्यासाठी तर हे फार फार बेनिफिशियल आहे. तर याचा नियमित वापर करा. मी पण माझ्या गच्चीवरील रोपांना ही देत असतो आणि रिझल्ट अगदी भन्नाट आहेतच. तुम्ही फेसबुक ग्रुपवर किंवा इतर ठिकाणी बघतच असाल. असेच माहितीपूर्ण वेगवेगळे व्हिडिओज पाहण्यासाठी आणि इतर गोष्टींबद्दल सखोल शास्त्रशुद्ध माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.